स्त्रियाचे एवढे मोठे स्थान असतानाही बदलणाऱ्या आधुनिक युगामध्ये महिला सक्षमीकरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. महिला सक्षमीकरण करणे म्हणजे पुरुषाला हिणवणे किंवा त्यांच्यापेक्षाही स्त्रियाची श्रेष्ठी सिद्ध करणे नव्हे, तर महिलांना त्यांचे सामाजिक गुणधर्म, क्षमता या समानतेने वागवणे. महिला सक्षमीकरणची वाक्य अगदी सोप्या शब्दांनी म्हणावी तर महिलांना सामर्थ्यवान बनवणे, त्यांनी स्वतःचे निर्णय स्वतः घेणे व कोणाच्याही सहाऱ्याने जगणे. आज स्त्रियाचे स्थान फक्त अन्याय अत्याचारात गुरगुरू राहिले. आजची स्त्री चूलमूल सांभाळणारी यज्ञ नसून चूलमूल सांभाळून पुरुषाच्या पावलाला पावला लावूनच नव्हे तर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी सबला आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला हिरागिरीने कामगिरी बजावतात. अगदी आकाशापर्यंत पोहोचून कल्पना चावला, सुनीता विल्यम यांनी स्त्रियाचे प्रतिनिधित्व करत आम्ही सुद्धा पुरुषापेक्षा कमी नाही हे समाजाला दाखवून दिले आहे. तरी देखील समाजामध्ये महिलांकडे बघण्याचे दृष्टिकोन बदलत नाही. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये यंत्र नारायण पूज्यत तत्व देवता अर्थात जेथे नारीची म्हणजे स्त्रियांची पूजा केली जाते तिथे देवाचे स्थान असते. अशा प्रकारे स्त्रियांना मान देण्यात आला आहे. परंतु समाजाची विकंपना पहा. स्त्रियांमध्ये एवढी शक्ती असतानाही तिला समाजामध्ये अशिक्षित, असक्षम आणि हिणपावले पाळले जातात. तिला सुरक्षित मानले जातात, म्हणजे ते मानव जातीचे अस्तित्व मानले जाते. तिच्यामुळे सृष्टी निर्माण झाली, म्हणूनच तिला संपूर्ण आर्थिक, राजनैतिक, विश्वास, विचार, धर्म, उपासना इत्यादीचे स्वतंत्र अधिकार देणे आवश्यक आहे. स्त्रियांना घरामध्ये आर्थिक व्यवहारात पुरुषाइतकेच महत्त्व दिले गेले पाहिजे आणि खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाची सुरुवात आपल्या घरातूनच केली पाहिजे. पंडित जवाहरलाल नेहरूंचं प्रसिद्ध वाक्य, जनतेला जागृत करण्यासाठी महिलांना जागृत होणे गरजेचे आहे. तिने एकदा पाऊल पुढे टाकले की कुटुंब पुढे सरकतो, गाव पुढे सरकते आणि देश विकासाकडे जातो.